आणि नारळी पौर्णिमा या दिवशी रत्नागिरीला मांडवी ब्रिजवर आणि चौपाटीवर खूप गर्दी असते. गेली कित्येक वर्ष आम्ही या दिवशी इथेच समुद्राला नारळ अर्पण करतो. या दिवशी जवळपास रत्नागिरीकर मांडवी ब्रिजला चौपाटीला आलेले असतात. रत्नागिरी मांडवी ब्रिजच्या अगदी टोकाला अशी पूजा केली जाते आणि इथून पाण्यामध्ये नारळ अर्पण केला जातो. मी सुद्धा पूजा करून नारळ अर्पण केला. तिथेच खाली पाण्यामध्ये जे दादा नारळ जमवत असतात त्यांना विनंती केली की हा नारळ अर्धा मिनिट तरी त्या पाण्यामध्ये राहू दे. आणि खरंच त्यांनी मान देऊन लगेच नारळ घेतला नाही. उलट मलाच त्यांना सांगावं लागलं की दादा आता नारळ घ्या. आपल्या रूढी परंपरा किती छान आहेत ना. या सर्व रूढी परंपरांमुळे वर्षभर आपल्याकडून कित्येक चांगल्या गोष्टी होत असतात. सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी ही वाजत गाजत मिरवणूक आली. समुद्राला प्रार्थना केली, मच्छीमारांचं रक्षण कर, त्यांना खूप चांगलं यश दे आणि आम्हा सर्वांना सुखी ठेव. थँक्यू.